रोजची फ्लॉवर बटाट्याची भाजी कंटाळवाणी वाटते, मग ही माझी झटपट पद्धत एकदा नक्की करून बघा. कुकरच्या एका शिट्टीमध्ये आणि नेहमीपेक्षाही खूप वेगळी अशी भाजी इथे मी बनवलेली आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम फ्लॉवरचे मोठे तुकडे करून घेतले आहेत. आता गरम पाण्यात थोडी हळद आणि मीठ घालून फ्लॉवर 2 ते 3 मिनिटे उकळून घेऊया. फ्लॉवर उकळून झाल्यानंतर पाणी काढून बाजूला ठेवून घ्या आणि आता कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घेऊया. इथे मी कांदा छान परतल्यानंतर घातलेला आहे कढीपत्ता, आलं, लसूण आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून त्याच्यानंतर घालूया छान पिकलेलं टोमॅटो. छान आपण मिक्स करून घेऊयात. चवीनुसार मीठ आत्ताच घातलेलं आहे जेणेकरून टोमॅटो मऊ होईल. अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. इथे लाल मिरची फक्त चवीसाठी आणि कलरसाठी वापरलेली आहे. तुम्हाला भाजी अजूनच तिखट हवी असेल तर हिरवी मिरची वाढवू शकता. छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. साल काढून घेतलेला एक मध्यम आकाराचा बटाटा आणि फ्लॉवरचे तुकडे घालून घेतलेत. छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाला पूर्ण भाजीला लागला पाहिजे. नंतर इथे घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मॅजिक मसाला घातलेला आहे आणि छान असं मिक्स परत एकदा करून घेऊयात. अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून एकच शिट्टी घ्यायची आहे मध्यम गॅसवरती आणि तयार आहे आपली झटपट एका शिट्टीमध्ये सकाळच्या घाई गडबडीमध्ये फ्लॉवर बटाट्याची भाजी, तीही थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.